शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसोडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक किती तारीख आहे? 24 नोव्हेंबर 2025 रोजी आपण या ठिकाणी बघत आहोत की आता हा बोर आहे पाण्याचा। या ठिकाणी आता बघू शकता आपला हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये प्रचंड असं पाणी आहे बोरांना। उन्हाळ्यामध्ये सुद्धा या बोरांचं पाणी निघत नाही। आता हा एक बोर आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता एक 25-30 फूट अंतरावर या ठिकाणी हा दुसरा बोर आहे। याचं सुद्धा पाणी निघत नाही भर उन्हाळ्यामध्ये। परत तुम्ही इथं बघू शकता फक्त जवळपास 15 ते 20 फूट अंतर असेल या बोरचं पण, आहे की नाही? या बोरचं पण या ठिकाणी पाणी निघत नाही। त्याच्यानंतर आपण परत इकडे बघू शकता, इथं पण एक याच्यामध्ये बोर आहे, एक 20-25 फूट अंतर असेल या बोरांचं। या बोराचं सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी निघत नाही। त्याच्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी हा एक बोर आहे। या बोरचं पण पाणी निघत नाही। त्याच्यानंतर एक परत त्या तिकडे बोर आहे, त्या बोराचं पण पाणी किती उन्हाळा असला तरी या ठिकाणी पाणी निघत नाही। आणि यालाच लागून आता हे तर बघू शकता आपलं एक SRTचं क्षेत्र आहे। हे जाळी मारलेले कुंपण केलेले आपण, या कुंपणापासून पलीकडे आपलं हे SRTचं क्षेत्र आहे। स्टॉप करा, बघू शकता की तो जो बोर दिसतो का नळी वगैरे त्याच्यात जवळून दाखवा नीट घ्या इथून। हा जो बोर आहे, या बोरचं आणि हा आपला SRTचा प्लॉट आहे आपला, बरं का? आणि या ठिकाणी आपण 3 वर्षापूर्वी या ठिकाणी बोर घेतलेला आहे। आता विशेष मला हे सांगायचं आहे की आपला आता जे बोर दाखवले मी पूर्वीचे, ह्या बोरांचं भर उन्हाळ्यामध्ये किती दुष्काळ पडला तरी पाणी निघत नाही। आणि आपलं त्या बोरांपासून फक्त 30 फूट अंतर असेल जास्तीत जास्त। तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस बोर घेतला होता तर त्यावेळेस आपण 165 फुटावर आपल्याला पाणी लागलं होतं, थोडं 20-25 फूट वाहिलं होतं। या ठिकाणी आपण हा 365 फूट बोर घेतला होता। पण गेल्या 2 वर्षांपासून अति पाऊस पडू लागला आणि खूप अशी बरसात होऊ लागली असताना सुद्धा हा जो बोर आहे आपला पूर्ण पावसाळ्यात सुद्धा 1 तासाच्या वर चालत नव्हता। पण आपण गेल्या 4 वर्षांपासून SRT पद्धतीने या ठिकाणी शेती करीत असल्यामुळं आज या 2 वर्षामध्ये जेवढा बी आपला पाऊस पडला असेल तेवढा पाऊस आपल्या या जमिनीत मुरलेला आहे। ही जमीन आपली अशी सचित्र बनलेली आहे। आज आपल्या ह्या बोरचं 24 तास पाणी निघत नाही। आता जेव्हा लाईन येईल तेव्हा बटन दाबायचं, त्याच्यानंतर जेव्हा लाईन जाईल तेव्हाच हा बोर बंद होत असतो। आता या ठिकाणी आपण बघू शकता आपलं SRTचं हे पीक पण किती चांगल्या प्रकारचे या ठिकाणी कपाशी आहे, तूर आहे का नाही? या ठिकाणी बघू शकता आपण आता सकाळपासून आपण हा बोर चालू केलेला आहे। हे बघू शकता आपण, म्हणजे आपला आता SRT मुळे हा असा फायदा झालेला आहे की आपला ह्या बोरचा आज अजिबात पाणी निघत नाही। या ठिकाणी तुम्ही कपाशीची हे पण बघू शकता, क्वालिटी बघू शकता कैऱ्यांची, हे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि या ठिकाणी साहेब या ठिकाणी हे बघा, मागील वर्षीचे आपले जे जुने अवशेष आहे, या ठिकाणी आपण तुरीची लागवड केली होती। हे तुरीचे मुळं पण तसेच आहे, हे बघू शकता। आता या क्षेत्रामध्ये आपण
कपाशी प्लस तूर हे पीक घेतलेलं आहे या ठिकाणी. आता या पहिल्या वेचणीमध्ये आपल्याला कपाशीचं 5 क्विंटलचं उत्पादन आलेलं आहे. आपला हा 1 एकरचा प्लॉट आहे. अजून आपल्याला 5-7 क्विंटल जरी उत्पादन मिळालं तरी आपण याच्यामध्ये खुश आहे. आणि परत आपलं हे तुरीचं उत्पादन वेगळं मिळणार आहे आपल्याला. याच्यामधून आपल्याला 8 ते 10 क्विंटल तुरीचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी आपण तुम्हाला पहिल्या बोरचं आपण तिथं हे दाखवलेलं आहे प्रात्यक्षिक की तिथं आपलं जिथं अर्धा तास 1 घंटा मोटर चालू होती ती तिथं आज दिवसभर चालते. आणि याच क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी हा जो बोर आहे हा 500 फूट घेतलेला आहे आपण. या ठिकाणी असं पाणी दाखवता येईल का तुम्हाला, दिसेल का त्यात? बरं ठीक आहे, आपण यांनी प्रत्यक्ष दाखवू. काय दिसतंय ना पाणी? दिसतंय का? बरं. आता हा हे जे पांढरं दिसतंय हे 500 फूट बोरमध्ये पाणी आलेलं आहे बघा. की पूर्वी याला अजिबात पाणी नव्हतं. आणि आता 24 नोव्हेंबर आहे ना, 25 आज एवढ्या नोव्हेंबर महिन्यात सुद्धा मध्ये तुम्हाला मी आता या ठिकाणी प्रत्यक्ष आता हे बघू शकता याच्यात पाणी नाहीये. आहे का साहेब? नाही ना. आता या ठिकाणी आपण बघू शकतो. हे बघा किती 500 फूट बोर आहे साहेब. आवाज येतो का? हो. आता हे बघा, आता माझी हाईट किती आहे बघा, 5-5.5 फूट. बरोबर आहे की नाही सर? हो. आता हे 5.5 फूट बरं का, आणि हे जवळपास 3-4 फूट धरा. फक्त 9 फूट 8-9 फूट हा बोर आपला रिकामा आहे. आता 500 फूट जवळपास आता हे पाणी आलेलं आहे. हे प्रत्यक्ष हा SRTचा चमत्कार आहे. आज फैल गेलेले दोन्ही बोर माझे आज SRTमुळं जिवंत झालेले आहे. आणि हा सर्व चमत्कार SRTचा आहे. आणि आदरणीय कृषी रत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा त्यांचा तंत्रानुसार आपण शेती करत असल्यामुळं मला हा बेनिफिट झालेला आहे. आज तुम्ही पीक पण आमचं बघू शकता, असं सुंदर आलेलं आहे. कपाशी पण या ठिकाणी बघू शकता. मागील वर्षी पण आपण या 1 एकर क्षेत्रामधून चांगलं उत्पादन मिळालं. प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की नांगरणीचे जे आपण दरवर्षी जमिनीवर अत्याचार करतो ते थांबवा आणि SRT पद्धतीने विना नांगरणीची शेतीला सुरुवात करा. त्यातच आपलं भलं आहे. नाही तर आपण कितीही खर्च केला तर आपल्याला 1ही रुपया शेतीमधून उरत नाही. आणि बडसावळे दादांचं हे जे स्वप्न आहे की आपल्या गरीबातला गरीब शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे, त्याच्यावर हास्य फुललं पाहिजे, तर ह्या तंत्राचा अवलंब केल्याशिवाय शेतकऱ्यांच्यावर हास्य फुलणार नाही, शेतकरी सुखी समृद्धी बनणार नाही. बरोबर आहे की नाही साहेब? हो सर. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्यामधून आम्हाला काही तुम्हाला देणं नाही किंवा कोणाकडून आम्हाला घेणं नाही. दादांचं हे मोफत ज्ञान आम्हाला मिळालं, तेच मोफत ज्ञान आम्ही तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. पण शेतकरी वर्ग आपला शेतकऱ्यांवर विश्वास ठेवत नाही. आज त्यांना जी पारंपरिक जी नांगरणीची सवय लागलेली आहे, रोटावेटर करायची सवय लागलेली आहे, 4-4, 5-5 वेळेस कोळपपाळी करण्याची जी सवय लागलेली आहे ती त्यांना पचनी पडत नाही आहे SRT तंत्र. पण प्रत्यक्ष येऊन बघा, पहा प्रत्यक्षात SRT मध्ये काय जादू आहे. आज या बोरला दोन्ही बोरला माझ्या पाणी आल्यामुळं आज पूर्ण शेती माझी या पावसामुळं पाण्यामुळं या SRT तंत्रामुळे चंद्रशेखर बडसावळे दादांच्या आशीर्वादामुळे मला खूप फायदा झालेला आहे. असाच फायदा इतर शेतकऱ्यांना व्हा यासाठी ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल त्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती. आणि साहेब तुम्ही एवढ्या दूरून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे आपल्या गणेश सरांनी जो आपला अनुभव सांगितला आहे त्यांचा हा 1 बोर आणि तो 1 बोर तो 500 फूट होता आणि हा 500 फूट, हा 500 फूट आणि तो
365 फूट. जेव्हा त्यांनी हे बोर सुरुवातीला घेतले होते त्यावेळेस हे कोरडे गेलेले होते, त्यांना पाणी निघत नव्हतं. आणि आता तुम्ही या व्हिडिओ नाही पाणीच नव्हतं त्यांना, पाणीच नव्हतं. आणि आता तुम्ही या व्हिडिओत बघितलंय की त्यांनी आपल्याला हातानं पाणी काढून दाखवलंय. जास्तीत जास्त 8 ते 10 फूट या बोरला पाणी येईल आणि 24 तास दोन्ही बोरवर मोटर त्यांची चालते. आणि जेव्हा हे बोर घेण्याच्या अगोदर त्यांची शेती सर्व पाण्याच्या अभावी यांचं पीक इथं येत नव्हतं. तर यांच्याकडे पाणी उपलब्ध झालं. याचं कारण म्हणजे SRD मेथड यांनी वापरली. त्या शेती पद्धत SRD पद्धतीमुळे यांच्या जमिनीची पाणी मुरण्याची क्षमता वाढली आणि पाण्याची लेवलही त्यांची बऱ्यापैकी वाढली. म्हणजे आता ही 24 तास दोन्ही बोरवर त्यांच्या मोटर चालू शकते आणि या 2 बोरवरती त्यांची जवळपास सर्व शेती अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपणही अशी SRD पद्धत वापरावी आणि त्यातून आपले असे फायदे करून घ्यावेत. यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय किंवा जी SRD टीम आहे की ती मेहनत करते की आपल्या शेतकऱ्यापर्यंत सर्वात लहान छोट्यात छोटा व मोठ्यात मोठा शेतकऱ्यांनी या शेती पद्धतीचा वापर करावा. यासाठी एक आपली टीम प्रयत्न करते. आपल्या शेतकऱ्याचं होणारं नुकसान, वाया जाणारी मेहनत, त्या मेहनतीचं योग्य फळ आपल्या शेतकऱ्याला भेटावं यासाठी हे सगळं या टीमची मेहनत चालू आहे. तर आपण ज्यांनाही असं काही वाटत असेल की आम्हालाही शेती अशा पद्धतीने शेती करायची आहे, सरांनी आपला नंबर दिलेलाच आहे. त्यानंतरही तुम्हाला काही वाटलं तर तुमचाही नंबर सांगू शकता सर. माझाही नंबर मी सांगतो, 90 49 57 57 79 या नंबरवरही तुम्ही कॉल करू शकता. आणि याविषयी तुम्हाला जी काही माहिती हवी असेल त्याविषयी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन व माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू. जे तुम्ही आताही बघताय या शेतात जी सध्या कापूस आहे तर त्याला चांगले बोंड लागलेले आहे आणि काही बोंड खुललेले पण आहेत. तर कापसाची क्वालिटी बघा आणि पाणी पण आहे. त्यासाठी यामुळे SRD पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर करावा हीच आम्ही आवर्जून आमची एक विनंती आहे शेतकऱ्यांना. आणि जेवढ्या शेतकऱ्यांना होईल त्यांनी या शेतीला इथे येऊन भोकरदन वालसा इथे व्हिजिट द्यावी याची विनंती करतो. आता या ठिकाणी तुम्ही आता प्रत्यक्ष आता बघू लागले आहे पहा. आता गेल्या 2 महिन्यापासून आपल्या या कपाशीवर तुरी समजा आपण फवारणी घेतलेली नाही तरी पण याची साईज दाखवा तुम्ही. बोंडांची साईज हे बघू शकता किती प्रचंड बोंड आहे. बोंड बघा आणि पानांची क्वालिटी पण बघा. शेवटपर्यंत तुम्ही टोकापर्यंत पण बघू शकता. पूर्ण पाती फुलं अजून जे इथं हे तुम्हाला झाड दिसते याच्यावर कशाही प्रकारचे लाल लाल टिपके थोड्या प्रमाणात आलेले. आता फवारणीच नाही त्याच्यावर साहेब 2 महिन्यापासून. याच्यावर फवारणी घेतली. बाकीच्या शेतकऱ्यांच्या तर पूर्ण लाल पडलेली आहे. जसं की आपल्याला हे आपला स्टेम दिसतंय ना पूर्ण लाल झालेलं आहे आपल्या हे दांडा, तसाच पूर्ण पानावर पण झालेलं आहे. पण यांच्या पडीवर असं काहीच नाहीये आणि एकदम कोणत्याही रोगाचा असं याच्यावर अटॅक नाहीये. बोंडही चांगले आहेत. नाही तर शेतकऱ्यांचे बाकीचे बोंड सुद्धा लाल झालेले आहेत. आणि तुरीचं पीक पण तुम्ही आता पाठीमाग साहेबांचे पीक आहे बघू शकता की फुलं बऱ्याचशा प्रमाणात लागलेले आहे. शेंगांची साईज पण बघा 6 ते 8 पर्यंत आपल्या याच्यात दाणे असतात. एका शेंगात 4 ते 6 पर्यंत 8 पर्यंत अशी शेंगा आपण भरण्याची इतका फायदा या सरड्या पद्धतीचा आपल्याला होतोय. प्रत्येक शेतकऱ्यांनी SRD पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे का नाही? हो सर, नक्कीच करायला पाहिजे. पाण्याची जरी कमतरता असेल तरी आपल्या SRDमुळे आपल्या SRD पद्धतीमुळे आपल्या शेतीच्या पाण्याची क्षमताही वाढते. आपले जी विहीर असेल बोर असेल त्याची पाण्याची पातळी वाढवण्याची क्षमता आपल्या SRD शेती पद्धतीत आहे. धन्यवाद सर, तुम्ही एवढ्या दूरून या ठिकाणी आलात, आमच्या शेतीला भेट दिली. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.